कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय सध्या उरण शिंदेच्या शिवसेनेसंदर्भामध्ये आपण चर्चा करताना दिसून येत आहे. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून संतोष भोईर होते, त्यावेळेला नाराजी नाट्य आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अतुल भगत जे आहे मनसेतून वेगवेगळ्या पक्षातून उडी घेऊन शिंदेच्या शिवसेनेत स्थिरावलेले अतुल भगत यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. मग संतोष भोईर नाराज, मग असं सगळं राजकारण आपण काही 5-6 महिन्यापूर्वी बघितलं. आता त्याच उरणमध्ये जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा प्रमुख या पदावरून सध्या राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे, गेल्या वेळेला अतुल भगत यांच्या नियुक्तीचा घाट खासदार बारण्यांकडून आखला गेला. मग नाराजी नाट्य सुरू झालं. अतुल भगतांना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं, संतोष भोईर यांची उचलबांगडी करण्यात आली. आता अशी परिस्थिती आली की उरण मतदारसंघामध्ये अतुल भगत हे काम करत होते असं शिवसैनिकांचा दावा आहे. त्यामुळे आणि ते महेश बालदींना नडत होते किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा समाचार असेल किंवा आक्रमकपणे महेश बालदींचा समाचार किंवा त्यांना राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न ते करताना दिसून आले. मग अतुल भगतांची उचलबांगडी जी आहे महेश बालदी यांच्या म्हणण्यानुसार झाले असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता विनोद साबळे यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख म्हणून जे आहेत नियुक्ती करण्यात आलेली, 2 दिवसापूर्वी पत्र देण्यात आलेलं आहे. ही नियुक्ती महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून झाला असा दावा तिथले उरण मधले शिवसैनिक करताना दिसून येते. त्यामुळे नाराजी नाट्य सध्या उरण मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे आणि याच उरण मतदारसंघामध्ये मग शिवसैनिकांनी आपले सर्व राजीनामे जे आहेत, सचिव जे आहेत मोरे यांच्याकडे जे आहे ते पाठवण्यात आलेले आहे. त्यामुळे नाराजी नाट्य जे आहे मोठ्या प्रमाणात उरण मतदारसंघामध्ये निर्माण झालं. आम्हाला न विचारता ही नियुक्ती करण्यात आली, आम्हाला कुठलंही सांगण्यात आलं नाहीये अशी भूमिका जी आहे शिवसैनिकांची व्यक्त करताना दिसून येते. त्यामुळे जर आपण बघितलं तर मग हे सगळं नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालेलं आहे उरण मतदारसंघामध्ये. त्यामुळे महेंद्र थोरवे मनमानी कारभार करतायत किंवा त्यांच्यामुळे ही नियुक्ती झालेली आहे असा एक जो प्रश्न या निर्माण झालेला आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे यांच्याबद्दल उरण मतदारसंघामध्ये नाराजी निर्माण झालेली, त्यांच्यामुळे नाराजी जी आहे त्याच शिवसैनिकांनी मांडले. त्यामुळे ते अनेकांनी आपले राजीनामा दिलेले आहे. त्यामुळे उरणचा जिल्हा प्रमुख होण्यासाठी अनेकांची जे आहेत इच्छा असते किंवा त्या दृष्टीने असे मूळ मुद्दा असे की आतापर्यंत 3 जिल्हा प्रमुख होऊन गेले. पहिले संतोष भोईर, अतुल भगत, आता विनोद साबळे, हे 3 झाले. पहिले जिल्हा प्रमुख झाले संतोष भोईर, त्यावेळेला सुद्धा म्हणजे शिवसेनेच्या वतीने ते झाले. दुसरे अतुल भगत खासदार बारणे यांच्या आशीर्वादामुळे झाले. विनोद साबळे आता महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुख होण्यासाठी जे आहेत तिघांची मोर्चेबांधणी आपल्याला दिसून आली. मग खासदार, आमदार, आता मग 3 लोक याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची मुख्य एंट्री, एक खासदार बारण्यांची एंट्री गेल्या अतुल भगतांसाठी होऊन गेली. दुसरी एंट्री आपण जर बघितली तर महेंद्र थोरवेंनी एंट्री आता केलेली यांच्या विनोद साबळेंसाठी आणि मग याला शह देण्यासाठी महेश बालदींनी आपले प्रयत्न केलेले आहेत. उरण नगरपालिका निवडणुकीनिमित्ताने जे राजकारण तापलं, महेश बालदी विरुद्ध सगळे लोक एकत्र आले, सगळे राजकीय पक्ष निर्माण आले. त्यामुळे हे उरण मतदारसंघामध्ये नाराजी निर्माण नाट्य झालेलं आहे, यावरून स्पष्ट होतंय. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.